नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। महामृत्युंजय मंदिरात प्रदोष निमित्त हर हर महादेवचा गजर। येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरात प्रदोष निमित्त मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळाली। कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती। हर हर महादेवच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला। शिवलिंगावर अभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक व विशेष पूजा अर्चा करण्यात आली। संध्याकाळी महाआरतीनंतर भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले। या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। थंडी असूनही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। आज प्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती व संध्याकाळी मंदिरात आरती व बेलपत्र याचा हे झाला आणि खूप थंडीमध्ये बी सर्व भाविक खूप प्रमाणात भाविक होते व आम्हा छतानी परिवारांना हा मान मिळाल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी। ओम नमः शिवाय। आज प्रदोष असल्यामुळे मृत्युंजय मंदिरामध्ये भव्य दाट अशी गर्दी झालेली आहे। संध्याकाळचा होम अभिषेक आणि सर्वांनाच आपला हे भेटतं, अभिषेकचा लाभ भेटतो। आणि खूप अशी थंडी असल्यामुळे सुद्धा अतिशय भाविकांची गर्दी झालेली आहे। सर्वांनी असा अभिषेक एकदम व्यवस्थित कार्यक्रम हा छान झालेला आहे। आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या।